सावरकरांवरून परत एक वादळ जाणीवपूर्वक कर्नाटकामध्ये तयार केलं गेलं आणि कर्नाटकाशी काही संबंध नसताना ठरवून ओवेसी यांनी, असदुद्दीन ओवेसी यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊन अजून त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम केलं. कुणाला असं वाटू शकेल की बाबा हे असं कशामुळे बोलायला लागलेत, किंवा जर त्याच्या विरोधामध्ये आपण जाऊन त्यांना काही पुरावे दिले तर ते ऐकतील. तर ते सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की हे ठरवून आणि मुद्दाम चालू आहे. सावरकरांवरती आरोप करणाऱ्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं व्यवस्थित चांगले पुरावे समोर आलेले आहेत. प्रत्यक्ष जो खटला सावरकरांच्या विरोधामध्ये गांधी हत्येत झाला होता त्याच्यातून त्यांची पूर्णपणे निर्दोष सुटका झालेली आहे, हे सगळं समोर आहे, हे सगळं माहिती आहे. त्याच्यावरती एक अतिशय चांगलं मराठीतलं पुस्तक शेषराव मोरे यांनी केलं होतं, गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी. तर ते पुस्तक आम्ही वाचणारच नाहीत अशी सरळ स्पष्ट भूमिका टीका करणाऱ्यांनी घेतली होती. इतका यांचा हा बौद्धिक उर्मटपणा आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे हे ठरून चालू आहे, हे पहिले लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना काही समजून सांगायला गेलात किंवा चर्चेमध्ये, आताही तुम्ही बघा, मी तुम्हाला आवाहन करतो, जे आमचे अॅनलायझरचे सगळे तुम्ही प्रेक्षक आहात, मी तुम्हाला आवाहन करतो, एक साधी गोष्ट, ही चर्चा चालू असताना कुठल्याही हिंदी किंवा इंग्रजी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरती तुम्ही फक्त एक तपासून पहा की विरोध करणाऱ्यांचे मुद्दे काय आहेत. ते प्रत्यक्षामध्ये काहीच सांगत नाहीत, त्यांनी त्याचा काहीच अभ्यास केलेला नाही. विक्रम संपत यांनी इंग्रजीमध्ये 2 अतिशय चांगले महत्वाचे असे खंड सावरकरांच्या चरित्राच्या बाबतीमधले समोर आणलेले आहेत. त्याच्यामध्ये या माफीनाम्याच्या संदर्भात इंग्रजांची माफी मागितली हे जे म्हणतात ते काय आहे, ती भाषा काय आहे, ती पत्र उत्तर कसे, सगळं अतिशय सविस्तर लिहून ठेवलेलं आहे. बरं, हे असं नाही की त्याला वाटतंय म्हणून, म्हणजे लेखकाला काहीतरी वाटतंय किंवा समजा मला कोणाची तरी बाजू घ्यायची म्हणून मी काहीतरी तुमच्यासमोर मांडतोय, असं पण काही नाही. सरकारी दप्तरांमध्ये जी कागदपत्र, जी अस्सल कागदपत्र उपलब्ध आहेत त्या सगळ्याचा नीट व्यवस्थित अभ्यास करून ही मांडणी केलेली आज तागायत. त्याही पुस्तकांना आता 3-3.5 वर्ष, म्हणजे कोरोनाच्या थोडीशी आधीची गोष्ट आहे, कोणीही काहीही प्रतिवाद केलेलं नाही कागदोपत्री. नुसतं ज्या गल्लीतले पोरं मारामाऱ्या करतात ना, किंवा ते देताना शिवीगाळ करायची, त्यांना असं म्हणलं म्हणून मी असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं म्हणून मी परत असं म्हणलं, अशी शिवी दिली. प्रत्यक्षामध्ये तो काय म्हणला की नाही हे तपासायचं नाही, फक्त मारामाऱ्या आणि शिवीगाळ करायची. कोणीही सावरकरांच्या बाबतीतला अस्सल विरोधातला पुरावा आज तागायत समोर आणलेला नाही. याच्यामध्ये आता तर तो बदनामीचा खटला पण त्यांच्या संदर्भामध्ये दाखल झालेला आहे की तुम्ही हे ठरवून का करता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या बाबतीमध्ये जे काही, म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपण, की बाबा हे असं बरं, सावरकरांना विरोध करण्यामागे सुद्धा एखाद्या वेळेस काही जर वैचारिक भूमिका असेल तर ती पण समजून घेता येऊ शकते, ती पण देता आलेली नाही. जो खटला आहे तो निकालीत निघालेला आहे. जो दुसरा पुरावा दिला जातो कपूर आयोगाचा, की कपूर आयोगाच्या बाबतीतली एक मर्यादा शेषराव मोरेंनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. कपूर आयोगाची जी कक्षा होती तिच्यामध्ये काय संदर्भ होता की मुंबई सरकारला या कटाची, गांधी हत्येच्या कटाची माहिती होती का, आणि जर माहिती असेल तर त्यांनी त्यावरती काय कारवाई केली. कपूर आयोगानं अहवाल दिला की त्यांना माहिती नव्हती, त्याच्यामुळे कारवाई करायचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट, कुठलाही आयोग हा न्यायालयाच्या वरती नसतो. जे काही एखाद्या आयोगामध्ये म्हटलेलं आहे ते तुमचा तो अहवाल सादर होतो न्यायालयामध्ये, खटल्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार केला जातो. आता ह्याच्या विरोधामध्ये जर कोणाला काही करायचं असेल तर तो व्यवस्थितपणे न्यायालयातच जावं लागतं. कुठल्याही आयोगामधले जे काही थोडेफार निष्कर्ष किंवा त्यांनी दिलेले काहीतरी कारण नसताना संदर्भहीन अशी केलेली वक्तव्य, त्याच्यामध्ये जे त्यांनी लिहिलेलं आहे कपूर आयोगामध्ये की सावरकरांवरचा गांधी हत्येचा डाग पुसता येणार नाही, त्याच्या मागे पुढे काही संदर्भ नाही वाक्याचा, केवळ तेवढं एक वाक्य उचलून जी बडवाबडवी केली जाते ज्याला कुठलाही आधार नाही, हे वारंवार सांगितल्याच्या नंतर पण परत तेच केलं जातं. म्हणजे गांधी हत्येच्या बाबतीत तेच केलं जातं आणि माफीच्या बाबतीमधले सगळे पत्र शब्दशः आणि त्याच्यावरचं विश्लेषण अतिशय व्यवस्थित पद्धतीनं विक्रम संपत यांनी आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, पण त्याच्यावरती ते बोलायला तयार नाही. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे फक्त सावरकरांवरची टीका, सावरकरांची बदनामी हा एक भाग झाला. आता जे वाक्य वापरलेलं आहे असदुद्दीन ओवेसीने, ज्याच्यावरून गदारोळ उमटलेला आहे की टिपू कसा देशभक्त होता, टिपू कसा इंग्रजांच्या विरोधात लढलेला होता. तुम्ही 2 मध्ये फरक लक्षात घ्या. एक वेळ आपण थोडंसं सावरकर पण बाजूला ठेवूयात. भारतीय स्वातंत्र्य लढा हा
इंग्रजांविरुद्ध झालेला हे जे म्हणतात ना, तेव्हा जेव्हा की इंग्रजांचं पूर्णपणे इथे सत्ता नव्हती आधीचे, जेव्हा म्हणजे इंग्रज कंपनी म्हणून आलेले होते आणि त्यांच्या व्यापाराच्या दृष्टीने त्यांना काय राज्य करायचं होतं ती नंतरची गोष्ट आहे. 57च्या लढ्याच्या नंतरची गोष्ट आहे ती. हे जे काही लढत होते त्यांच्या संस्थानांसाठी लढत होते. पुन्हा त्याच्यातल्या मारामाऱ्या वेगळ्याच आहेत. टिपूच्या विरोधातले त्यांनी पाडलेली मंदिरं असोत किंवा हिंदूंवरती केलेले अत्याचार असो, या सगळ्याचे अधिकृतरित्या पुरावे समोर आहेत. जसे ज्या पद्धतीने सावरकरांच्या बाबतीतले पुरावे विक्रम संपत सारख्यांनी किंवा मराठीमध्ये शेषराव मोरे सारख्यांनी दिलेले आहेत, त्याच पद्धतीने या म्हणजे टिपू सुलतानच्या संदर्भातले त्यांनी केलेल्या अत्याचाराचे पुरावे धडधडीतपणे जे समोर आलेले आहेत, जे प्रत्यक्ष ज्याची नोंद झालेली आहे, तरीही ते बघायचे नाहीत. आणि तुम्ही काय सांगायचं की तो तरी इंग्रजांच्या विरुद्ध लढला होता आणि ह्यांनी इंग्रजांची माफी मागितलेली होती. म्हणजे हा जो एक ठरवून, बरं त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला वाचायचं आहे त्या वर्गाच्या समोर हे जात नाहीत किंवा तिथं जे उपलब्ध आहे त्याचा संदर्भ घेत नाहीत. अशा वर्गाला हे प्रत्यक्ष सांगू बसतात किंवा उचकू पाहतात की ज्याला स्वतःला वाचायचं नाही, अभ्यास करायचा नाही. आम्ही पण तुम्हाला हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर असं म्हणू, जिथं शक्य आहे तिथून तुम्ही, आता मराठीमध्ये पण ती पुस्तकं उपलब्ध आहेत, ज्या कुणाला खरंच या माफीनाम्याच्या संदर्भामध्ये समजून घ्यायचं, माझ्यावरती विश्वास नका ठेवू. विक्रम संपतच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आलेला आहे, तो जरूर वाचा. शेषराव मोरेंचं तर पुस्तक मराठीमध्येच आहे. या पुस्तकामध्ये सूत्रबद्ध पद्धतीने जे दिलेलं आहे ते तुम्ही वाचा, मग तुम्ही तुमचा अनुमान काढा. मी पण निष्कर्ष काढून तुमच्या समोर काही ठेवणार नाही, मी भले माझ्या पुरता मांडत असलो तरी. पण हे असं करणार नाहीत. तुम्हाला हे की बाबा तुम्ही ज्या टिपू सुलतान बद्दल बोलता आहात, तो टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना काय राष्ट्रभक्ती देशभक्तीप्रमाणे लढत होते मला सांगा ना. पुरावे द्या, तुम्ही पुस्तकं सांगा, याच्याबद्दल लिहिल्या गेलेले अधिकृत असे इतिहासाचे संदर्भ ज्यांनी घेऊन लिखाण केलेलं आहे. अर्धवट लिखाण करायचं, ज्याला आपण म्हणजे ह्याला मी वैचारिक पिवळं पुस्तकं म्हणतो. जसे ती सगळे पोर्नोग्राफिक आणि अश्लील पिवळी पुस्तकं असायची, तशी ही वैचारिक पिवळी पुस्तकं, जशी की महाराष्ट्रामध्ये ब्रिगेडनी सगळ्यांनी ही पुस्तकं चालवलेली. जिथं तिथं काही लिहायचं, कुठलाही संदर्भ वापरायचा नाही, सांगोवांगीच्या गोष्टी लिहायच्या. नेहमी अडचण कशी असती, इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर त्याचे संदर्भ द्यावे लागतात. तुमच्या मनात जी काय प्रतिमा आहे त्याच्याप्रमाणे जर तुम्ही लिहिणार असाल तर त्याला कुठलाही पुरावा नसेल तर ते सगळं वाग्यातपणा ठरेल तो. म्हणून ह्यांनी जे संदर्भ ह्यांना द्यायचे, जशा पद्धतीने इकडं ज्यांना कोणाला सावरकरांची बाजू लावून धरायची आहे त्यांनी अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने कागदोपत्री पुराव्यांच्या सगळं समोर आणून ठेवलेले. आता उलट ज्यांना सावरकरांवरती आरोप करायचे त्यांनी असे पुरावे द्यावेत, किंवा आता ज्यांना टिपूचं समर्थन करायचे त्यांनी टिपूच्या बाबतीतले पुरावे समोर आणावेत आणि जे समोर येतील ते स्वीकारायची तयारी ठेवावी. हे सगळं ठरवून निवडणुकीच्या तोंडावरती चालू असतं. जे ओवेसी ही गरळ ओकायला लागले त्यांनी कधी 17 सप्टेंबरचं झेंडावंदन केलेलं आहे का? ह्या मराठवाड्यामध्ये हैदराबाद संस्थानचा भाग म्हणून हा मराठवाडा मुक्त झाला 17 सप्टेंबर 1948ला, भारतीय स्वातंत्र्याच्या 1 वर्ष 1 महिना उशिरा. तो स्वतंत्र झाल्याच्या नंतर त्याची सरकारी सुट्टी म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन 1 मे, त्याच बरोबरीनं त्याच तोलामोलाने हा मराठवाडा संपूर्ण या प्रदेशामध्ये 17 सप्टेंबरची शासकीय सुट्टी आणि झेंडावंदन आहे. आणि विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यामध्ये, आणखी तो पण तेलंगणाचा भाग होता, जुन्या हैदराबाद संस्थानचा भाग होता म्हणून. मग ह्या 17 सप्टेंबरच्या झेंडावंदनाला इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, आधी आमदार होते आणि आता खासदार आहेत, इम्तियाज जलील, हे AIMIMचे आहेत, त्यांनी आज तागायत एकाही झेंडावंदनला ते लोकप्रतिनिधी असताना, म्हणजे यापूर्वी ते कोण आणि काय कसे होते आपण सगळं बाजूला ठेवलं. तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहात. तुमच्या मतदारसंघामध्ये अधिकृत शासकीय इतमामात साजरा होणारा झेंडावंदन हा तुम्ही का करत नाही ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. ओवेसी जे आज तोंड वरती करून टिपूची तुलना सावरकरांशी करतायत, सावरकरांची बाजू मांडणारे एक बाजूला ठेवूयात आपण, आणि हे तुम्ही आता टिपूची बाजू तेही बाजूला ठेवा. प्रत्यक्ष तुमच्या मतदारसंघामध्ये आत्ता 17 सप्टेंबर तोंडावरती आहे. मी आवाहन करतो जाहीर, यांच्या लोकप्रतिनिधींनी इम्तियाज जलील यांनी 17 सप्टेंबरचं झेंडावंदन औरंगाबादला स्वहस्ते करून दाखवावं. हे करणार नाहीत. हैदराबाद राज्यामध्ये म्हणजे आता जो तेलंगणा आहे तिथे सुद्धा 17 सप्टेंबरचं झेंडावंदन होत नाही. त्याच्यामुळे यांचं जे ढोंग आहे ना ते आत्ता 17 सप्टेंबरलाच उघड होईल. आज तागायत इम्तियाज जलील यांनी एकदाही झेंडावंदन 17 सप्टेंबरचं केलेलं नाहीये.
पुढे करायची शक्यता नाहीये, कारण की यांची ही मानसिकता. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हे जे शब्द वापरायला लागले ते की टिपू कसा देशभक्त होता, 4 वेळा इंग्रजांशी लढला आणि सावरकरांनी तर कशी 4 वेळा माफी मागितली, ही विकृती आहे. ह्यांना समजून सांगायचे भानगडीत पडण्याचा काही मतलब नाही, कारण की ह्यांना समजून घ्यायचंच नाहीये. ज्यांना समजून घ्यायचा असेल तो जातो, तो अभ्यास करतो, त्या पद्धतीनं मांडणी करतो, पण ह्यांना जाणीवपूर्वक हे समजून घ्यायचं नाहीये. आणि हे तेच लोक आहेत, हे तेच जलील आहेत की ज्यांनी औरंगाबादच्या भर रस्त्यावरती नुपूर शर्माला फासावरती चढवा असं म्हणले होते, की जेव्हा की तिनं बोललेलं कुठलंच वाक्य तिच्या मनाचं नाही. त्याच्यामुळे त्यांना प्रतिवाद न करता त्यांची ही विकृती समजून घ्या आणि ह्या विकृतीला कायद्याच्या मार्गाने कशा पद्धतीनं गाडायचं आणि त्वरित गाडायचं याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. पुन्हा मुखातूनी ओकतो गरळ, बोलतो बरळ ओवेसिहा. टिपू म्हणे मोठा स्वातंत्र्याचा योद्धा, बोलतो हा गद्दा उच्च रवे. सावरकरांची करीती टवाळी, धर्मांध कपाळी शिक्का ज्यांच्या. देशविरोधाची रजाकारी वृत्ती, नीच ही प्रवृत्ती माजलेली. हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाला वंदन, झेंड्याला करीतीना. सावरकरांचे किती द्या पुरावे, शिव्या शाप गावे रीत यांची. कांत म्हणे आयसी, धर्मांध विकृती, गाडण्याची कृती त्वरा करा, गाडण्याची कृती त्वरा करा. ह्यांना समजून सांगण्यामध्ये कुठलाच वेळ खर्च करायची गरज नाही. हे जे काही अशा पद्धतीनं वक्तव्य करतात, ही जी काही विकृती आहे तिला कायद्याच्या कसोटीवरती ज्या आणि जशा पद्धतीनं तपासून शिक्षा देता येईल तेवढी त्वरित दिल्या गेली पाहिजे आणि यालाही त्याच्यातून म्हणजे इतरांनी सुद्धा याच्यातून धडा घेतला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.